सरपंच प्रसाद सहस्रबुद्धे, रतन मानेरेकर, त्याचबरोबर समालोचक मी शंकर म्हात्रे, त्याचबरोबर राहुल भोईर, त्याचबरोबर निलेश मर्डेकर आणि आमचे स्कोरर मित्र एक अनुभवी असे गुणलेखक म्हणून गुलशन पाटील किरवली ही सर्व, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्टची टीम फॉर्च्यून इव्हेंट राजेंद्र म्हात्रे आणि त्यांची कॅमेरामॅन टीम. यूट्यूबवरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण घर बसल्या मोबाईलवर, स्मार्ट टी व्हीवर किंवा तुमच्या लॅपटॉपवरती बघू शकता. तर ऐकूया निलेशचा आवाज प्रथमच आजच्या दिवसामध्ये. धन्यवाद. आपण वळी आजच्या पुढील मॅचकडे. एका बाजूला संघ आहे नेवाळीपाडा, विपक्ष रोहिंचन बी असा होणारा हा सामना आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि टीम नेवाळीपाडा या टीमने हा टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. टीम रोहिंचन या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो खुटारीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल पडतोय, गोलंदाज तयार पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. प्रथम घर त्यांचा पहिलाच बॉल वेगाने हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेलाय. आलाय पहिला बॉल, तो निर्धाव. बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना तर बॅटिंगमध्ये टीम नेवाळीपाडा या टीमची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. निलेश जाधव आणि अनिल म्हात्रे ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. स्ट्रायकर एंडला अनिल म्हात्रे तयार होतील तर एका बाजूला प्रथम घरत यांचा पुढचा बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल कव्हर्सला खेळला आहे. क्षेत्ररक्षक थोडी गडबड करतायत. डीपला संरक्षण नाहीये. बॉल सीमारेषा चिरतोय. सीमारेषा पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो या सत्र क्रमांक 1 चा पहिला दर्जेदार चौकार. थँक्यू. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा भरली. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा ऍड करा आणि 4 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड केलेला आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 धावा. पुन्हा एकदा प्रथम घरत एक वेगवान गोलंदाज. पायांवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल पंच सांगतात की डावीशी सोडून चाललाय. दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. भेदकता गोलंदाजीमध्ये आहे, परंतु या प्रकारच्या दिशेवरती नियंत्रण प्रथम घर त्यांना ठेवावं लागेल. सुरुवातीचा बॉल जबरदस्त होता. शरीरापासून दूर टाकला. सांगितलं की फलंदाजांना तुम्ही कसरत करा. त्यानंतर एक चौकार आला. त्यानंतर एक नकारात्मक बॉल आला. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती आहेत तब्बल 5 धावा. बॅटिंगमध्ये अनिल म्हात्रे, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला निलेश जाधव आहेत. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. खोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्करचा वार. हा वाईड यॉर्कर होता. यॉर्करमध्ये देखील बरेचसे प्रकार आहेत. तुम्ही उजव्या स्टीच्या बाहेर यॉर्कर टाकू शकता, त्याला वाईड यॉर्कर म्हणतात. जो यष्टांचा वेध घेतो तो पारंपरिक यॉर्कर आहे. एक स्विंगिंग यॉर्कर आणि एक स्लोअर वन यॉर्कर अशा प्रकारचे काही यॉर्कर बॉल आहेत, तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यामधला एक यॉर्कर बॉल म्हणजे अगदी वाईड यॉर्कर टाकला आणि डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा प्रथम घरत तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल शरीरापासून दूर चाललाय. येतोय तो निर्धाव. लाईन मिस करतायत बॅटिंग करत असताना फलंदाज. एका बाजूला अनिल म्हात्रे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे, परंतु काही डॉट बॉल त्यांनी खेळलेले आहेत. धावांसाठी झगडावं लागतंय बॅटिंग करताना टीम नेवाळीपाडा या टीमला. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्येला चालना द्यावी लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने गेलेत आणि वेल जज कॅच पकडलाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम नेवाळीपाडा या टीमला. फलंदाज अनिल म्हात्रे माघारी.
थँक्यू. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोशन जाधव आलेले आहेत आणि कालच त्यांना मालिकावीराचा किताब मिळालेला आहे. 142 पॉईंट होते आणि त्यांना तो मालिकावीराचा किताब मिळाला. नाना शेठ घरत त्यांच्या टुर्नामेंटना तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. म्हणजे इनफॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहे. टीम निवाली पाडा या टीमसाठी बॅटिंगसाठी तयार होतील. क्रमांक 3 वरती रोशन जाधव, एका बाजूला षटक क्रमांक 1 चा खेळ. प्रथम घरत पुन्हा तयार होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढील बॉल घेऊन. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल अंगावरती आहे. बॅटचा चेहरा बॉलला चांगल्या प्रकारे दाखवला आणि एक चांगली धाव इथे अंकित केलेली आहे. ही चातुर्याची धाव पूर्ण होईल आणि धावसंख्येला थोडीशी चालना मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम नेवाळी पाडा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया काही सुंदर गाणी. थँक्यू. सुरुवात जर आपण पाहिली ना गोलंदाजी करताना टीम रोहिंजन ब या टीमने सुरुवात चांगली केलेली आहे. पहिला बॉल जर तुम्ही पाहिला डॉट होता, त्यानंतर एक चौकार खर्च केला, त्यानंतर काही डॉट बॉल. म्हणजे या ओव्हरमध्ये आहे ना डॉट बॉलचा रेशो अधिक ठेवला. प्रथम घर त्यांनी पॉवर प्ले क्रमांक 1 चं षटक हाताळताना ओव्हर नंबर 2 कडे वळी आणि ओव्हर नंबर 2 च्या षटकासाठी गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती तयार होत आहेत. आशिष पाटील यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील. रोशन जाधव इन फॉर्म फलंदाज आहेत. स्ट्रायकर एंडला तयार. वेगाने आलेला बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला शानदार बहारदार वजनदार फटका. सीमा पार धमामीतील 4 आलाय तो एक चांगला फटका चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. बॅकलिपचा वापर चांगला होता, टायमिंग प्रॉपर होता आणि बॉल बॅकवर्ड डीप पॉइंटला सीमारेषा चिरणारा एक चांगला चौकार आलाय. टीम नेवाळी पाडा या टीमसाठी धावसंख्या आता उभारी घेत आणि जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती आहेत तब्बल 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला बॅटिंगमध्ये पुन्हा एकदा रोशन जाधव तयार होतील. आक्रमण केलंय. खोलवर पद्धतीचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणती धाव? क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतायत. त्या बॉलला बॅकअप देण्यासाठी खेळाडू धावलेला आहेत. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेले आहेत. या 2 धावा फार महत्वाच्या आहेत. पहा, जेव्हा तुम्ही थोडीशी गडबड करता, क्रिकेटमध्ये गलफानपणाला कधी थारा नसतो, चुकीला कधी माफी दिली जात नाही. आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा धावून काढल्या. किंबहुना एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय रोशन जाधव, एका बाजूला गोलंदाजीमध्ये आशिष पाटील यांना भेदक मारा करावा लागेल. जे काही कौशल्य आहे ते त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. या बॉलवरती नजर रोखून धरलेली आहे. पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. एका बाजूला आशिष पाटील यांना इथून पुढे त्याच गोष्टी कराव्या लागतील ज्या गोष्टींमध्ये आशिष पाटील तरबेज आहेत. किंबहुना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. डावपेच आखावे लागतील. प्रतिभा आहे, क्षमता आहे आशिष पाटील यांच्याकडे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. सुरुवातीचा एक बॉल महागडा होता, त्यानंतर कमबॅक करणारा बॉल टाकला, त्यानंतर एक दिशाहीन बॉल टाकला. बॅटिंगमध्ये पुन्हा एकदा रोशन जाधव तयार. कमी गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न आलाय तो नशिबाचा चौकार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल सीमा पार. येतोय तो रोशन जाधव यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू.
पण ज्या प्रकारे रोशन जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत, एका बाजूला आशिष पाटील डावपेच आखतायत विकेटसाठी. हो, जाळं तर विनाबच लागेल, कारण रोशन जाधव ज्या प्रकारे या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आहेत, अलीकडच्या काळामध्ये चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. अलीकडच्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 48 धावांचा देखील त्यांनी वैयक्तिक खेळ उभा केलेला आहे आणि या संघाविरुद्ध तो खेळ त्यांनी उभा केला होता. परंतु आता गोलंदाजीमध्ये आशिष पाटील डावपेच आखावे लागतील. पुन्हा तयार होत आहेत. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, जबरदस्त बॉल टाकलाय. वेगाची धाकता दाखवणारा बॉल, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य होता आणि मनोबल वाढवणारा हा बॉल आहे जो प्रभावित करेल रोशन जाधव यांना. आलाय तो निर्धाव बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल, दडपण वाढवावं लागेल. किंबहुना एका बाजूला रोशन जाधव पुन्हा तयार होतील. दोन्ही फलंदाज मधोमध आलेले आहेत. ज्यावेळेस एखादी चर्चा होते ना, असं म्हटलं की एखाद्या चर्चेने विषय सुटतो, परंतु इथून पुढे काय प्लॅनिंग आहे आणि कशा प्रकारे या षटकामध्ये नेवाळीपाडा ही टीम बॅटिंग करेल. गोलंदाज तयार. अंगावरती असणारा बॉल लॉंग लेगला वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी आलाय टीम नेवाळीपाडासाठी आणखीन एक दर्जात्मक फटका, चौकार. थँक्यू. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचं आगमन होत आहे, पाहुण्यांचं आगमन होत आहे. नकुलजी पाटील पिसारवे यांचं आगमन आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्रभाकरजी गायकर जे एकटपाड्याचे आहेत त्यांचंही स्वागत आणि श्री मोतीरामजी भोईर यांचे आगमन आहे, तेही एकटपाड्याचे आहेत. या सर्व पाहुण्यांचं सहर्ष शब्द सुमनाने आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रभाकरजी गायकर दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, देणगी आलेली आहे. आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. परंतु हा बॉल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा तोडून फोडून भेदून सरळ 4 धावेंसाठी चाललाय. येतोय तो आणखीन एक चौकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या पाठीमागे बॅटिंग करत असताना टीम नेवाळीपाडा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 25 गडी गमावलेला आहे तो 1. या 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला ना, तर पहिल्या षटकामध्ये प्रथम घरत त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आशिष पाटील आले, त्यांनी ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला आता येणाऱ्या गोलंदाजाला धावसंख्येची गती कमी करायची आहे, विकेट घ्यायची आहेत, अशा प्रयत्नामध्ये गोलंदाजी करायची आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 जून 1983 या दिवसाबद्दल आपण ज्या ज्या वेळी चर्चा करतो ना, त्यावेळेस भारतीय टीमने पहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला होता. ती तारीख होती 25 जून 1983. धावफलकावरती आहेत 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रथम घरत त्यांना आणलेलं आहे. प्रथम घरत म्हटलं की दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, वेगाची दाहकता, गोलंदाजी मधली धार, अचूकता प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. आणि किंबहुना 12 बॉलच्या नंतर निलेश जाधव यांना पहिल्यांदा स्ट्राईक मिळते आणि पहिला बॉल त्यांनी डॉट खेळलाय. प्रथम घरत त्यांचा एक वेगवान मारा समोरच्या बाजूने आहे, त्या वेगाला प्रत्युत्तर द्यायचं आहे. समोर आहेत निलेश जाधव. प्रतिभा आहे, क्षमता आहे, आज चांगला खेळ करावा लागेल. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज तयार. पुढे ठेवला बॉल पायांवरती आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत येतो या प्रयत्नामध्ये ही केलेली फेक, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. या चातुर्याच्या 2 धावा जर तुम्ही पाहिल्या ना, तर पहिली धाव अतिशय जलद गतीने घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 धावा सहजरित्या या 2 फलंदाजांनी पूर्ण केल्या. निलेश जाधव यांच्या बॅटमधून आलेला आहे दुहेरी धावांचा फटका. बॅटिंगसाठी पुन्हा तयार होतील. एका बाजूला प्रथम घरत बॉल क्रमांक 3 घेऊन निघतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अंगावरती उसळणारा बॉल, किंबहुना या बॉलच्या पाठीमागे फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. वेळेची अचूकता हा फार महत्वाचा घटक आहे. लेग बायची धाव आहे असं पंच कळवतायत.
ही धाव आपण स्कोर बोर्डमध्ये ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 3 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करताना टीम नेवाळी पाडा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येईल. स्ट्रायकर एंडला आहेत रोशन जाधव. सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेगाची दहाकता बॉल कट केलाय, शरीरापासून दूर नेला, प्रभावित करणारा बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी, कमालीचं षटक हाताळलेलं आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, जबरदस्त प्रथम घर. त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कमबॅक केलाय, परंतु एकाच दुसरी विकेट आणखीन टिपावी लागेल, कारण आतापर्यंत टीम रोहिंजन ब या संघाला फक्त एकच विकेट मिळालेली आहे. पुढील बॉल प्रगतीपथावरती. आपटलेला बॉल अंगाला आदळतोय आणि त्यानंतर पंचांकडे अपील केली आहे. हो, दाद तर तुम्हाला मागावीच लागते, अपील तर तुम्हाला करावीच लागते. जर तुम्ही अपील केली नाहीत तर पंच देखील फलंदाजाला आऊट देऊ शकत नाहीत. त्यासाठी खेळाडूंना हा अधिकार आहे. पंचांकडे अपील केली, पंचांनी दाद फेटाळली, हा डॉट आलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे या ओव्हरमध्ये. किंबहुना या षटकामध्ये एकही मोठा फटका प्रथम घर त्यांनी खर्च केला नाही. फलंदाजांवरती बंधनं ठेवली आणि काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रथम घरत करतायत. पुन्हा एकदा तयार होतील डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज पुन्हा एकदा रोशन जाधव. तोलामोलाचे खेळाडू एकामेकासमोर, परंतु पुन्हा एकदा वेगाची दहाकता दाखवणारा बॉल. जबरदस्त गोलंदाजी, कमालीचं षटक प्रथम घरत. आणि यांनी अवघ्या धावा या षटकामध्ये खर्च केलेले आहेत 2. ओव्हर नंबर 3चा एक खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 28 एक गडी बाद. ऐकूया काही सुंदर गाणी. थँक्यू. यानंतरच्या टॉससाठी आपण निमंत्रित करूया. यानंतरची होणारी मॅच आहे धानसर विपक्ष किरवली. या 2 संघनायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होणार आहे. यानंतरची मॅच किरवली विपक्ष धानसर असा होणार हा सामना आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना टीम नेवाळी पाडा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावफलकावरती आहेत 28 गडी गमावलेला आहे तो 1. ओव्हर नंबर 4ला होईल सुरुवात आणि या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती ज्यांना बोलवलंय प्रतीक पाटील यांच्या नावी षटक क्रमांक 4 आहे. एका बाजूला एक छोटीशी पार्टनरशिप रोहन जाधव आणि निलेश जाधव यांच्यामध्ये उभी राहिलेली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील, स्ट्राईक करतील. रोशन जाधव स्ट्रायकर एंडला तयार होतील. फार मोठी जबाबदारी आज खांद्यावरती आहे. टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. पहिला बॉल खोल्लोर पद्धतीचा यॉर्करचा वार होता. त्या बॉलला खोदून काढलं. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्डला चालना मिळाले. स्ट्राईक रोटेट केलंय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु एका बाजूला निलेश जाधव यांना हात खोलावे लागतील, धाडस करावं लागेल. मोठ्या फटक्यांचं धावसंख्येची भूक आज वाढवावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना तुमच्याकडे धावा असणं हे महत्वाचं आहे. प्रतीक पाटील पुन्हा तयार होतील बॉल क्रमांक 2 घेऊन. स्ट्रायकर एंडला निलेश जाधव, माफ करा रोशन होते स्ट्रायकर एंडला आणि हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले परंतु झेल पकडू शकलेले नाहीयेत. हाताची ओंजळ, शरीरावरचं नियंत्रण आणि डोळ्यांचा संयोग या गोष्टी झेल घेताना फार महत्त्वाच्या आहेत. एखाद्या गोष्टीचा जर अपवाद राहिला ना तर झेल निसटतो. हाताच्या ओंजळीमधून अखेरकार झेल निसटला आणि जीवनदान मिळालं रोशन जाधव यांना आणि 2 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या झेलचा उपद्रव आता काय बघायला मिळेल. रोशन जाधव पुन्हा तयार. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे काही वेगळे होते आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाज रोशन जाधव देखील येतील माघारी. धक्का क्रमांक 2 टीम नेवाळीपाडा या टीमला.
थँक्यू. आणि रोशन जाधव यांनी बॅटिंग करत असताना बनवल्या 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावा कोटल्या, त्याच्यामध्ये एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. 21 धावा तब्बल बॅटिंग करत असताना कुठल्या. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती आलेले आहे टीम नेवाळी पाडा या टीम कडून करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये उर्वरित काही बॉलसाठी. जबरदस्त फटका, बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, बॉल सीमारेषा चिरतोय, सरळ 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. करण ठाकूर स्विच हिटचा फटका सुपर हिट ठरतोय. जबरदस्त बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण चर्चा करतोय, सुरुवात जबरदस्त केली आपल्या डावाची. पुढचा बॉल, याही बॉलला दिशा दिली आहे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. टप्पा पडल्यानंतर बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सीमारेषा तोडतोय. लागोपाठचा दुसरा चौकार करण ठाकूर यांच्या बॅटमधून. थँक्यू. 39 धावा धावफलकावरती. करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विजयसारखी लकलकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. चला, टॉस साठी पुन्हा एकदा आपण निमंत्रित करूया. शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. आपण विनंती करूया दोन संघनायकांना, धानसर आणि टीम किरवली, आपण टॉस साठी या. आज मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये घालावाच लागेल. पायांवरती आदळणारा बॉल हवेत उभा राहिलाय. या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात घडलं काय, किंबहुना या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळते. धक्का क्रमांक लागलाय तिसरा. टीम नेवाळी पाडा या टीमला फलंदाज करण ठाकूर देखील माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती 39 धावा, 3 गडी बाद. धन्यवाद. तब्बल 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम नेवाळी पाडा या टीमने बनवलेल्या आहेत 39 धावा, 3 गडी गमावलेले आहेत. ओव्हर नंबर 4चा एक खेळ संपला आणि ओव्हर नंबर 4 मध्ये प्रतीक पाटील यांनी धावा खर्च केल्या तब्बल 11 आणि 2 गडी त्यांनी गारद केले. अंतिम षटकासाठी आता स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी प्रणव पाटील या नावाचा पर्याय निवडलेला आहे टीम रोहिंजन या टीमने. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जयेश जाधव आलेले आहेत क्रमांक 5 वरती. आता तुम्ही किती क्रमांकावरती आलाय बॅटिंगला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती बनवता याला महत्व आहे. परंतु भन्नाट वेग यष्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफाळाची. थँक्यू. जबरदस्त बॉल इथे हाताळलेला आहे. पहिलाच बॉल प्रणव पाटील यांचा भेदक होता. यष्टांचा वेध घेतो आणि डावी यष्टी वाकवली आणि फलंदाजाला दिला गेला परतीचा इशारा. धक्का क्रमांक लागला 4था आणि फलंदाज निलेश जाधव चाललेले आहेत माघारी. मैदानाच्या आतमध्ये आता विजय जाधव आणि जयेश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करेल टीम नेवाळी पाडा या टीमसाठी. शेवटचे अंतिम 5 बॉल शिल्लक आहेत. कुठपर्यंत मजल मारेल बॅटिंग करताना टीम नेवाळी पाडा हेही पाहावं लागेल. रोहिंजन संघ कुठपर्यंत रोकेल या टीमला. शेवटच्या 5 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. बॅटिंगसाठी फलंदाज विजय जाधव तयार. वेगाने टाकलेला बॉल, त्या वेगावरती केलेला प्रहार, बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय. याच ओव्हर मध्ये दुसरा आणि संघाला 5वा. आणखीन एक फलंदाज माघारी. विजय जाधव परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत गोलंदाज
प्रणव पाटील लागोपाठचे 2 बॉल विकेट घेणारे होते, परंतु आजच्या दिवसामधले पहिली हॅट्रिक होईल का याच्याबद्दल आपण चर्चा करूया. हॅट्रिक बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की हा शब्द क्रिकेटमध्ये कशा प्रकारे आला, तर किंबहुना हा शब्द आणि या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला. 1858 मध्ये ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना H स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा ट्रिक केली. 3 विकेट घेतल्या आणि त्यांच्या या 3 विकेटसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत घेतली. हॅट हा शब्द ट्रिक सोबत जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. जीवनामध्ये किंबहुना क्रिकेटमध्ये एकसारख्या 3 गोष्टी घडल्या तर त्याला आपण हॅट्रिक म्हणतो आणि या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधून झाला आणि तोच हॅट्रिकचा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. गोलंदाज तयार प्रणव पाटील. हॅट्रिकच्या बॉलला सन्मान दिलाय. या बॉलच्या पाठीमागे मिळेल फक्त 1 धाव. H स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ना ज्यांनी 1858 मध्ये अशा प्रकारच्या 3 विकेट घेतल्या होत्या आणि त्यांच्या या युक्तीसाठी काही मंडळांनी फंड जमा केला. त्या फंडातून एक टोपी आणली, म्हणजे मराठीमध्ये टोपीची युक्ती आणि इंग्लिशमध्ये हॅट्रिक असं आपण प्रघात पुढे पडला आणि तोच बॉल आपण पाहिला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली. धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावते. 40 धावांनी फार वेळानंतर ही 1 धाव आली. अंगाला भेदणारा बॉल आहे. अंतिम षटकामध्ये धावा येत नाहीये टीम नेवाळीपाडा या टीमसाठी. एका बाजूला आता काटकसरीची गोलंदाजी फलंदाजांच्या पायामध्ये टाकलेल्या आहेत बेड्या. याच बेड्या आता तोडाव्या लागतील. याच मैदानावरती प्रणव पाटील यांनी मालिका वीराचा किताब पटकावलेला आहे ABC पोल मधून आणि किंबहुना पहा काय भेदक गोलंदाजी केली आहे. 4 बॉल टाकलेले आहेत आणि 2च धावा खर्च केल्या. 2 गडी गारद. वेगाने टाकलेला बॉल उजव्या स्ट्रीटच्या बाहेर. आता वेगाचा बोलबाला सुरू झालाय. हा एक निर्धाव बॉल आलेला आहे. काही षटकं जर आपण पाहिली तर टीम नेवाळीपाडा या टीमसाठी चांगली होती, परंतु काही षटकं जर आपण पाहिली ना तर निश्चित नेवाळीपाडा या टीमकडून धावा येऊ शकलेल्या नाहीयेत. शेवटचा आता बॉल शिल्लक प्रगती पथावरती. पहिल्या डावातला स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. आणि हाही उजव्या स्त्रीच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळेल फक्त 1 सिंगल धाव. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम नेवाळीपाडा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत तब्बल 42. 43 धावांचं लक्ष आहे. सत्र क्रमांक 2 मध्ये टीम रोहिंजन या टीम समोर येणारे बॉल आहेत 30 बॉल 43 धावा. सत्र क्रमांक 2 साठी आहे धावसंख्येचं गुणोत्तर. अर्धा डाव संपलेला आहे. आपण टॉसकडे वळूया आणि दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपण रिपोर्टिंग करा. धानसर विपक्ष टीम किरवली आपला कॅप्टन पाठवा. आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. मॅचची बाकी आहे अर्धी कहाणी. ऐकूया या इनिंग ब्रेक मध्ये डीजे मास्टर यांच्या वतीने काही सुंदर गाणी. थँक्यू. त्याचबरोबर काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रभाकरजी गायकर साहेबांचा सन्मान आम्ही करत आहोत, जे एकट पाड्याचे आहेत त्यांचा सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा. हृदयी स्नेह दाटतो. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आम्ही साहेबांचा स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. कशा प्रकारे धावसंख्येचा डोलारा सांभाळला जाईल, काय इकडचे तिकडे आकडे होतील सांगणं तुम्हाला थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो. एक सिनियर समालोचक भारदस्त आवाज आहे आणि हा आवाज ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करूया. शंकर दादा म्हात्रे यांना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूया. ऐकूया आपण त्यांचा आवाज. थँक्यू निलेश, धन्यवाद. चांगलं असं समालोचन निलेशच्या माध्यमातून आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलं. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा चैतन्येश्वर क्रीडा मंडल कुटारी, चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी यांच्या वतीने मी शंकर म्हात्रे सहर्ष स्वागत करतो. तर आज स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील 3री लढत सध्या सुरू आहे. जयदुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन विरुद्ध नेवाळीपाडा या 2 संघांमध्ये. नेवाळीपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 5 षटकांमध्ये 42 धावा करून 43 धावांचं लक्ष यावेळी असेल ते जयदुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन संघासमोर
आस्किन रन रेट बघितला तर जरुरी रन रेट 8.7च्या सरासरीने त्यांना धावा काढाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची पुढची लढत असेल ओम नर्मदेश्वरी क्रिकेट संघ किरवली विरुद्ध दानसर. तर दोन्ही संघांना मी आयोजकांच्या वतीने वारंवार विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधावा. तर पंच यावेळी पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेताना आपण बघू शकता प्रसाद सहस्रेबुद्धेजी, त्याचबरोबर रतन मानेरेकर, त्याचबरोबर आमचे स्कोरर मित्र किरवली गावचे एक प्रख्यात स्कोरर गुलशन पाटील हे देखील आमच्यासोबत जॉईन झाले. त्यांचं देखील चैतन्यश्वरी क्रिकेट संघ कुटारी यांच्या वतीने आपण स्वागत करूया. तसेच भावेश म्हात्रे हे देखील आमच्यासोबत जोडले आहेत. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचे ते काम बघतायत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समालोचकांचं योग्यरीती नियोजन आणि सर्व समालोचकांना त्यांनी जी संधी दिली त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तर जय दुर्गा क्रिकेट संघाची सलामीची जोडी आपण बघू शकता. प्रतीक आणि प्रणव 22 नंबरची टी शर्ट आणि 18 नंबरची टी शर्ट परिधान करून 18 नंबर म्हणलं तर विराट कोहली, भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार किंग कोहली सारखी कामगिरी यावेळी मात्र किरवली संघाचा संघनायक आपण त्वरित यायचा आहे. आपल्या विरुद्ध संघ जो खेळणार आहे तो संघ येथे दाखल झालेला आहे. स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला प्रणव. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय तो नेवालीपाडा संघाचा गोलंदाज राय. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑनच्यावरून. पंच प्रसाद सहस्रेबुद्धेंचा इशारा येतोय षटकार. रोशन जाधव एक अष्टपैलू खेळाडू तो नेवालीपाडा संघाचा. मात्र यावेळी मात्र पहिलाच खराब चेंडू आणि चांगल्या प्रकारे टायमिंग करतोय फलंदाज. त्यावेळी तो आपण बघू शकतोय तो प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रवण. यावेळी मात्र चेंडू काय वेळेला हवे मिड ऑफच्या दिशेने जातोय. दैव देतो आणि कर्म नेतो असं म्हणतात. तसेच यावेळी मात्र परिस्थिती उद्भवलेली दिसतोय ती. पंचांचा इशारा येतोय नो हाईट नो. 1+1 2 धावा. पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयास असेल. मात्र हा प्रयास यशस्वी होतोय की गोलंदाज हाणून पडतोय. पुढचा पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळी मात्र पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमा पार 4 धावा. आक्रमक अशी सुरुवात आतापर्यंत सलामीचा फलंदाज प्रतीक पाटील या फलंदाजाकडनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट केला. चेंडू वन बाउंड, चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. सलग दुसरा चौकार बघायला मिळतोय तो फलंदाज प्रणव पाटीलच्या बॅटमधून. अनिल पाटील आपण या. आक्रमक अशी फलंदाजी प्रणव पाटीलच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने खराब गोलंदाजी बघायला मिळतोय ती रोशन जाधव या गोलंदाजाकडनं. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो मिडॉनला. एक चोरटी धाव
स्ट्राईक रोटेट केली जात आहे. प्रथमच आता यावेळी स्ट्राईक रोटेट केली जातोय. धावफलक पुढे सरकतोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या त्या 17 धावा. चांगली सलामी, 17 धावांची सलामी आतापर्यंत सलामीच्या फलंदाजाकडून. प्रतीक पाटील यावेळी हा षटक संपल्याच्या आत आपण नाणेपेक्षेत यायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण मिळवला. यावेळी मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 43 धावांचा पाठलाग करताना बिनगडी बाद धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या बरोबर धावफलकावर धावा लागत आहेत त्या 19. यानंतरचा सामना असेल पहिल्या फेरीची अंतिम लढत. ओम नर्मदे क्रिकेट संघ किरवली विरुद्ध दानसर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आमच्या आयोजकांच्या वतीने की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रभाकर गायकरजी यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. एकाड गावचे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या वतीने मंडळास आर्थिक स्वरूपात देणगी आली त्याबद्दल त्यांचे देखील मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बिग फाईट बघायला मिळेल दानसर विरुद्ध ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली. प्रभाकर शेठ गायकर एकटपडा यांच्या शुभ हस्ते आमच्या टॉस बॉक्समध्ये इथे नाणेफेकी केली जातोय आणि इथे नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि किरवली संघाने इथे नाणेफेकी जिंकलेली आहे. सागर पाटील संघाचा संघनायक यावेळी मात्र नाणेफेकी करण्यासाठी गेला होता आणि त्याने नाणेफेकी जिंकलेली आहे. यावेळी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय लखन जाधव. यावेळी मात्र चांगला चेंडू होता मात्र एक धाव घेतली जातोय. चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय मात्र एका धाव्याची संधी होती आणि ती संधी पूर्ण केली जाते एका धाव्याच्या प्रयत्नाने रूपाने. आणि धावफलकाचा विचार केला तर 20 धावांची आत्तापर्यंत पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील या 2 युवा फलंदाज माध्यमातून चेंडू खेळून काढला. यावेळी मात्र तो मिड ऑफला एकच धाव पूर्ण केली जाते. चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूंचा समाचार या रणनीतीनुसार यावेळी मात्र खेळ केला जातोय. तो प्रतीक आणि प्रणव, खास करून प्रणव याने पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. प्रतीक पाटील यावेळी आपण बघू शकताय यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलाय तो फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय 6 धावांसाठी 6 रन्स. षटकाराच्या बरोबर धावफलकात धावा लागतं 27. मयूर पाटील किरवले यांना विनंती आहे की या मंचावरती पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउंस चेंडू सीमा पार 4 धावा. प्रणव पाटील प्रणव पाटील ऑन द फायर. खरोखर आक्रमक अशी फटकेबाजी षटकार चौकारांचा अक्षरशः पाहू. यावेळी मात्र स्वीट शीट मारलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आमच्या कुटारी गावचे कोणी ग्रामस्थ आला असेल तर आपण व्यासपीठावरती यायचे. रोंझण गावचे कोणी ग्रामस्थ आला असेल तर आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. किरवली गावचे किंवा आमच्या निवाळीपाडीचे जर कोणी आला असेल वरिष्ठ तर आपण व्यासपीठावरती स्पर्धा आपल्याकरिता आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. सामना मात्र यावेळी मात्र तो
जय दुर्गा रोहिंदर क्रिकेट संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय, कारण की झुकलेला नाही, झुंकून घेतला, कारण की यावेळी मात्र फ्रंट फुटला दिसतोय तो जय दुर्गा क्रिकेट रोहिंदर संघ आणि बॅकफुटला दिसतोय तो नेवालीपाडा. तर धाब्याजवळ जी गाडी आहे तिचा तो साईड ग्लास आहे, तो जरा जी गाडी आहे तिचा जो साईड ग्लास आहे, स्कूटी त्या स्कूटीचा साईड ग्लास आहे तो जरा साईडला करून घ्या प्लीज, जेणेकरून इथे आम्हाला समालोचन करताना आणि धावा लिहिताना अडथळा निर्माण होतो, याची आपण दक्षता घ्या प्लीज. जो कोणी धाब्याच्या डाव्या बाजूला जी स्कूटी आहे तिचा जो साईड ग्लास आहे, त्याच्यामुळे इकडे आमच्या डोळ्यावरती सूर्यकिरण पडतात, त्याच्यामुळे जरा अडथळा निर्माण होतोय. कृपया करून जरा आपण सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो. यावेळी मात्र गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर फलंदाज पुन्हा आदेश जाधव गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. आदेश जाधव 2 षटकामध्ये यावेळी मात्र जयदुर्गा रोहिंदर संघाच्या धावा आहेत. 43 धावांचा पाठलाग करताना 38 अजूनही 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी ती जयदुर्गा रोहिंदर या संघाला. प्रणव पाटील यावेळी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली नाही आणि पॉवर प्लेमध्ये पुरेपूर चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला होता. जे निर्बंध होतं 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण करू शकतात आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला, खास करून सलामीचा प्रणव पाटील या फलंदाजाने. यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. आता मात्र भेदकता गोलंदाजाकडनं दिसतोय. गोलंदाजीमध्ये मिश्रण काय असतंय दाखवतोय गोलंदाज. यावेळी तो नेवालीपाडा संघाचा तिसरा गोलंदाज. पहिल्या 2 गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली होती, खास करून पॉवर प्लेमध्ये जी गोलंदाजी करायला पाहिजे होती चांगली गोलंदाजी झाली नाही. मात्र खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला होता प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील या सलामीच्या जोडीने. 43 धावांची गरज असताना आतापर्यंत 38 धावा लागल्या. त्या धावपलकावरती चेंडू खेळून काढला यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेने. मात्र डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव न घेता एकाच धाव्यावरती समाधान यावेळी मानलं जातोय, समाधान व्यक्त केलं जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेच्या बरोबरीनं 39 धावा धावपर लागतात त्या जयदुर्गा क्रिकेट संघ रोहिंदर संघाच्या. आता मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय तो रोहिंदर हा संघ. रोहिंदर संघ म्हणला तर एक हा दादा संघ. अनेक स्पर्धेमध्ये हा संघ आपली कामगिरी चांगली करतो आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावरती हा संघ चॅम्पियन ठरत असतोय. यावेळी मात्र ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. यावेळी मात्र कोणतीही घाई गडबड न करता सिंगल धावांवरती अधिक भर दिला जातोय या फलंदाजाच्या माध्यमातून. प्रणव आणि प्रतीक यावेळी मात्र आक्रमण आणि संयम चांगला असं मिलाप ते प्रणवच्या माध्यमातून बघितलं आपण पहिल्या 2 षटकामध्ये. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता, चेंडू फुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टायमिंगचा अभाव, त्याच्यामुळं एकच धाव, एक चांगली रणनीती. यावेळी मात्र प्रतीक याला सांगतोय की पास एक धाव झाली. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. एकतर्फी सामना आपण बघतोय यावेळी तो रोहिंदर विरुद्ध नेवालीपाडा या 2 संघादरम्यान. जबरदस्त असं हे आयोजन चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीच्या वतीने. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू बघायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज. यावेळी तो नेवालीपाडा संघाचा विकास जाधव. पहिलाच निर्धाव चेंडू. यावेळी मात्र अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच आम्हाला इशारा करताय वाईट. वाईटच्या
स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोचतोय. गुलशन पाटील मला सांगतो की 42 धावा. आता मात्र स्कोअर बरोबर झाला. यावेळी मात्र चेंडू काही वेळेला हवेमध्ये दिसतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो प्रणव पाटील. बॅक टू पेव्हिलियन. एक औपचारिक शिल्लक बाकी या सामन्यासाठी. तर नेवाली पाडा संघाचा कर्णधार